जिले में विकास सर्वांगीण विकास जिसने किया उसको बता दो कि इसके ये यहाँ पे नंबर है सरांचं घेऊन आपण आपलं कुठे जम गया नहीं कोई दिक्कत नहीं, मैं भी ले लिया पीछे। थैंक यू। अपन भाई बंद है, अपन एक दूसरे को फैमिली को कौन समझेंगे। मागे 1027 संतोषराव साहेब दानवे। 1029 मोबाईल आणि कॅमेरा खाली करा। अरे रामू हात बाजूला घे। बोट दाखवा दादा, काही दाखवा। खाली करा हात कोणाचा आहे हा। समोर मोबाईल दादा तिथेच उभा राहा। दादा थांबा थोडा, दादा उभे राहा। या दोघे सोबत या। ताई समोर हां तुम्ही पण थोडं खाली। तुम्ही काय सांगाल आता? आज मी माझ्या कुटुंबासह थोडं मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 1 महिना फिरत असताना लोकांच्या प्रतिसाद, त्यांचे चेहरे आणि एकूणच वातावरण जर बघितलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मी 4 लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल। कारण मागची निवडणूक मी 3.5 लाख मतांना जवळपास जिंकलो होतो। महाराष्ट्रामध्ये आमच्या 45 जागा निवडणार आहे। देशभरामध्ये आम्ही 400 पार आमच्या मित्र पक्षासह करणार आहे। त्यामुळे या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होणार आहे, ही आमची खात्री आहे। देशभरामध्ये आतापर्यंत कमी मतदानाची टक्केवारी आलेली आहे, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी काय आव्हान कराल? आपल्याला माहिती आहे की जवळपास टेम्परेचर 44 पर्यंत जाऊन पोहोचले महाराष्ट्रातलं। आणि अशा परिस्थितीमध्ये मतदाराला बाहेर निघणं आणि कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढणं, हे दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली। आणि मला असं वाटतं की आज टेम्परेचर खूप कमी आहे, त्यामुळं मतदान हे जवळपास 70% आसपास जाईल अशी मला स्वतःला खात्री। तशा प्रकारची यंत्रणा कार्यकर्त्याची आम्ही मतदारसंघामध्ये लावलेली आहे। आता दिवसभरचं शेड्यूल काय असेल? दिवसभर आता मतदारसंघात तर काही आता मत मागायचं काम नाही आहे। त्यामुळे प्रत्येक बूथवर जाणं, त्या ठिकाणी कसं मतदान चाललं, काही मतदाराच्या अडचणी आहेत का असेल तर अधिकाऱ्याशी चर्चा करून ते सोडवणं आणि शेवटपर्यंत मतदाराला कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रोत्साहन देऊन मतदाराला बूथपर्यंत आणणं, हे एवढंच काम आज कार्यकर्ते करतील। आणि त्यासाठी मी मतदान केंद्राला भेटी देणार आहे आणि एकूण किती मतदान जास्त होईल त्याचा प्रयत्न करणार आहे। दादा एक हिंदीमध्ये बोला।